रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या राष्ट्रवादी विरोधातील वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावं यासाठी ते तटकरेंकडे फेऱ्या मारत होते असा दावा करत अनिकेत तटकरेंनी दळवींवर थेट निशाणा साधला। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवर सातत्यानं टीका केली। काही दिवसांपूर्वी दळवींनी राष्ट्रवादी हा खोडा घालणारा पक्ष आहे, त्यांना आम्ही गणतीत पकडत नाही अशी टीका केली होती। या वक्तव्यामुळे महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले। दळवी यांच्या या वक्तव्याला सुनील तटकरे यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलं। दळवी यांच्या अकलेची आणि त्यांच्या आकलन शक्तीची कीव येते अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दळवी यांनी पत्नी मानसी दळवी यांना अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी तटकरे यांची मदत मागितल्याचा दावा त्यांनी केला। अनिकेत तटकरे यांनी दळवी यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकेचा संदर्भ देत जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पत्नी मानसी दळवी यांना अध्यक्षपद मिळावं यासाठी ते तटकरे साहेबांकडे फेऱ्या मारत होते, त्यांनी किती फेऱ्या मारल्या आणि काय काय केलं हे आम्हाला माहीत आहे असा दावा केला। एका बाजूला महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबत सत्तेत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीवरच टीका केली जात असल्यानं तटकरे दळवी संघर्षाला आता वैयक्तिक राजकीय आरोप प्रत्यारोपांची धार आली आहे। विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राजकारणाचा संदर्भ देत तटकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। रायगडमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर अनेकदा राजकीय मतभेद समोर आले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही शिवसेना आणि राष्ट्रवादी संघर्ष उघड झाला होता। त्यानंतर आता दळवी आणि तटकरे यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा ऐरणीवर आली आहे। आगामी काळात महायुतीतील या दोन घटक पक्षांचे स्थानिक राजकीय संबंध कसे राहतात आणि या आरोप प्रत्यारोपांची पुढील दिशा काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। एकंदरीत आकलन शक्तीची आणि आकलेची कीव मला करायची वाटते। खरं तर मी कधी त्यांच्याविषयी किंवा कोणाविषयी मी बोललो नाही, पण ज्यावेळेस थेटपणाने वारंवार तटकरे साहेबांवर ते टीका करतात, खरं तर त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यांच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या। आता सुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे 2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले। त्यावेळेस तटकरे साहेबांचा हे दिसला नाही आणि आजच त्यांना या गोष्टी दिसतात। त्याच्यामुळे महेंद्र दळवींनी उगाच आणाभाका मारू नये, जरूर त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काय राजकारण असेल ते करावं। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।